सुशांत सिंग राजपूत या उमद्या कलाकाराच्या मृत्यूने नैराश्य आणि त्याचे अंतिम टोक म्हणजे आत्महत्या याबाबत पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. तसे पाहू जाता प्रत्येकालाच या नैराश्याचा सामना आयुष्यात कधी ना कधीतरी करावा लागतो. मात्र त्याच्या तीव्रतेत फरक असू शकतो. मी काही मानसोपचार तज्ज्ञ नाही की डिप्रेशनविषयी खूप काही बोलावं, पण मला इथे प्रकर्षाने माझ्या आईच्या सिव्हिअर डिप्रेशनच्या काळातील काही अनुभव तुम्हाला सांगावेसे वाटतात. हे अनुभव ती नैराश्याचा सामना करीत असताना तिला वैद्यकीय उपचारासोबतच तिची मुलगी म्हणून आणि तिचे आप्तजन म्हणून आम्ही कुठल्या प्रकारची काळजी घेत होतो, हा अनुभव प्रवास मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला सिव्हिअर डिप्रेशनच्या आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला आधार देण्यासाठी, त्याला त्या नैराश्यातून बाहेर करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. नैराश्याच्या गर्तेत जाण्यापूर्वी माझीही म्हणजे एक असं हसरं खेळतं व्यक्तिमत्व, फुल ऑफ लाईफ. 34 वर्ष नोकरी केलेली एक खंबीर अशी स्त्री, स्मार्ट वुमन. माझ्या वडिलांच्या कॅन्सरच्या आजारपणातही अत्यंत धैर्याने आणि संयमानं तिने तोंड दिलं होतं. आणि नातेसंबंधांना, घरातली मोठी सून असल्याने नातेसंबंधांना अत्यंत आपुलकीने तिनं जपलेलं होतं. अशी माझी आई नैराश्यात कधी गेली हेच आम्हाला मुळात कळलं नाही, कारण इतका हसरा स्वभाव होता की ते आम्हाला जाणवलं नाही. आम्ही तिच्याशी फोनवर बोलत असू, संवाद साधत असू, परंतु हळूहळू तिचं प्रत्येक शब्द ती वारंवार बोलायला लागली. तिचे रिपिटेशन्स वाढू लागले बोलतानाचे. तिला कुठे बाहेर पडायची इच्छा व्हायची नाही, ती बाहेर कुठे जायची नाही. सतत ती संभ्रमात राहू लागली. आणि नेहमीच्या ज्या साध्या साध्या गोष्टी असतात, म्हणजे सतत भाजी निवडणं असू दे, कुकर लावणं असू दे, याही तिला जमेनाशा झाल्या. आणि ती स्वतःतच काय विचार करायची कळायचं नाही, पण ती स्वतःतच असायची आणि बोलायला लागली की खूप 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 तेच बोलायला लागली. आपल्या बोलण्याकडे तिचं फारसं लक्ष नसायचं. तिला जेवायला तिची इच्छा व्हायची नाही, जेवणातली इच्छा तिची उडाली. अशा वेळी आम्ही तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार करण्यासाठी तिला नेलं आणि तिचं तिथेही जवळपास 7-8 महिने तिचा उपचार चालू होते. परंतु अनेक काउन्सिलिंग सेशन होऊनही त्या मानसोपचार तज्ज्ञांच्या ट्रीटमेंटने तिला काही बरं वाटलं नाही. तिची तब्येत ही अधिकाधिक खालावत गेली आणि तिचं वजन घटायला सुरुवात झाली. मला तुम्हाला हे सांगावंच वाटते की जवळपास त्या तिच्या पूर्ण स्थानमध्ये नैराश्याच्या 2 वर्षाच्या जवळपास तिने 22 किलो वजन तिचं घटलेलं होतं. ती स्वतःला हरवायला लागली होती. नेहमी टापटीप व्यवस्थित राहणारी माझी आई स्वतः अंघोळ करणं असू दे, केस विंचरणं असू दे, अशा गोष्टी टाळायला लागली. तिचं शरीर सतत हलायचं, म्हणजे ती सतत अशी थरथरची असते, ती स्थिर राहू शकायची नाही, सतत तिची शरीर हलत असायचं आणि ती बैचेन असायची, सतत बैचेन असायचे. आपण काय बोलतोय हे ती ग्रास्पच करू शकायची नाही आणि सतत भविष्याची तिला एक अनाहूत भीती वाटायला लागायची. सतत तिला भय वाटायचं कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं. अशा काळामध्ये आम्ही तिला प्रथितयश असे जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, डॉक्टर हरीश शेट्टी यांच्याकडे तिला नेलं आम्ही आणि एक आशेचा किरण आम्हाला मिळाला आणि तिच्या उपचाराला एक नव्या दिशेने सुरुवात व्हायला लागली. कारण त्या काळात आई खूपच बेचैन झाली होती. ऑलरेडी आम्ही 8 महिने एका मानसोपचार तज्ज्ञांकडे तिला ट्रीटमेंट दिलेली होती. त्यामुळे आधी आम्हाला खूप फ्रस्ट्रेशन होतं की आता पुढे काय होईल. पण हरीश शेट्टींनी पहिल्याच भेटीमध्ये आम्हाला आत्मविश्वास वाढवला की नाही, तुमची आई निश्चित बरी होईल, तुम्ही काळजी करू नका. आणि तिच्या या ट्रीटमेंटला सुरुवात झाली. डॉक्टर हरीश शेट्टींकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला तिच्या सूक्ष्म हालचालींवर निरीक्षण ठेवायला सांगितलं होतं आणि त्या नोंदी घ्यायला सांगितल्या होत्या. त्या नोंदी आम्ही नंतरच्या भेटीमध्ये डॉक्टरांना शेअर करत असू, त्यांना सांगत असू काय काय झालं, ती काय काय करते. आणि आमच्याकडे ते लिखित स्वरूपातही त्या नोंदी होत्या. आणि प्रसंगी तिला केस विंचरून देणं असू दे, तिला प्रेमानं भरणं असू दे, अशा छोट्या छोट्या कृतीतून आम्ही तिच्याबद्दलचा सहानुभव व्यक्त करू लागलो. एक आहे महत्त्वाचं की नैराश्याने ग्रासलेल्या अशा जे रुग्ण आहेत त्यांच्यासोबत अत्यंत संयमानं
आणि संयत राहण्याची फार गरज असते. मला आठवतं त्या काळात जर आम्ही सर्वात प्रथम काही केलं असेल तर ती जी वारंवार बोलायची ते आम्ही संयमानं ऐकून घ्यायला लागलो. आम्हालाही चिडचिड व्हायची, कारण आम्हालाही ते खूप कंट्रोल करणं कठीण होतं. तरी आम्ही ते खूप शांतपणे ती जे बोलते ते ऐकण्याचं एक पेशन्स आम्ही डेव्हलप केले स्वतःमध्ये. आम्ही सगळे तिचं शांतपणे ऐकून घ्यायला लागलो, तिला सहानुभव व्यक्त करू लागलो. आणि त्यामुळे अशा पेशंटला जेव्हा आपण, असे रुग्ण जेव्हा आपल्या घरात असतात तेव्हा खूप संयत राहण्याची गरज आहे, नितांत गरज संयत राहण्याची. त्यांना कुठेही परकं वाटणार नाही, ते कुठेही एकटे पडणार नाही, त्याची काळजी आपल्याला खूप घ्यावी लागते. त्याच्यासोबत कोणीतरी असण्याची गरज असते. मला आठवते एक काळ असाही आला की आई जगेल की नाही, आई जगेल की नाही अशी शाश्वती नव्हती. बऱ्याच जणांनी तिला कुठेतरी तुम्ही दुसरीकडे पाठवा, कारण ते सगळं असंही आहे, तुम्हालाही तुमचं डे टू डे काही लाईफ जगता येत नाही आहे, खूप तुम्ही डिप्रेशनमध्ये, डिप्रेशन म्हणजे तुम्ही स्वतः खूप सगळेजण त्रासातनं जात आहे, तर तिला कुठेतरी दुसरीकडे पाठवा, ट्रीटमेंट तिथेही होऊ शकते असे सल्ले दिले. पण आम्ही मात्र तिला डॉक्टर हरीश शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मदतीने, ते जसं प्रकारे आम्हाला सांगत होते तसं आम्ही तिला सहकार्य करत होतो. आणि त्याच्यातनं हळूहळू आईमध्ये काही सुधारणा होत होती. की आई औषधं घ्यायला खूप टाळाटाळ करायची. आणि असतंच म्हणजे हे जे रुग्ण असतात ते बऱ्याचदा औषधं घ्यायला खूप टाळाटाळ करतात, त्यांना औषधं घ्यायची नसतात. पण आपल्याला ती फार जाणीवपूर्वक आणि खूप नेमाने ती औषधं देणं गरजेचं असतं त्यांना. ती दक्षता आपल्याला मात्र घ्यावी लागते. अशावेळी त्यांना कुठेतरी लहान मुलासारखं आपल्याला ट्रीट करावं लागतं. खूप आपलेपणानं त्यांना आपल्याला त्यांच्यासोबत राहावं लागतं. आम्हाला आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते की आईला ज्यावेळी डॉक्टरनी सांगितलं की गोळ्यांचा तितकासा प्रभावी परिणाम होत नाही आहे, तर गोळ्या तर चालू राहतीलच, पण तुमच्या आईला आता शॉक ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. आणि ते काही सेशन्स आहेत, म्हणजे शॉक ट्रीटमेंट जसे काही किती द्यावे लागतील, आपण त्या कशा कशा रिस्पॉन्ड करतात त्याच्यावर ठरेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याच्याशिवाय मात्र पर्याय नाही, त्याच्याशिवाय त्या बऱ्या होऊ शकणार नाही. तर शॉक ट्रीटमेंट हा त्यांच्या उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशावेळी आमच्या म्हणजे डोक्यामध्ये थोडंसं कुठेतरी ते चित्रपटात दाखवतात ना की काय ते शॉक ट्रीटमेंट अशी काहीतरी माणसं झटका दिल्यासारखी होतात किंवा काहीतरी असं डेंजरस, एक काहीतरी थोडासा फोबिया आमच्याही मनात कुठेतरी होता. पण डॉक्टरांनी आम्हाला ते नीट समजून सांगितल्यावर आमच्या फोबिया आमच्या अगदी लगेचच त्याच्यातनं आम्ही बाहेर पडलो म्हणा. आणि आमच्या लक्षात आलं आणि कालांतराने आईच्या उपचाराच्या दरम्यान तर आम्हाला अगदी खात्रीलायकरित्या हे कळून चुकलं की नाही, शॉक ट्रीटमेंट ही किती प्रभावी असते. त्यामुळे या पेशंटला शॉक ट्रीटमेंट कधी ना कधी सिव्हिअर डिप्रेशनच्या माणसाला द्यावी लागली. मानसिकता मला वाटतं नातेवाईकांनी करून घेतली पाहिजे. त्याचं बाऊ करण्याची किंवा त्याला घाबरण्याची गरज नाही आहे, हे तुम्ही आधी लक्षात घ्या की त्याच्यासाठी घाबरायची अजिबात गरज नाही. मानसोपचार तज्ज्ञ हा उपचार अगदी प्रभावीपणे सुचवित असतात. ह्या सगळ्या पेशंटमध्ये किंवा माझ्या आईच्या मी सांगते की कौटुंबिक आधार हा फार महत्त्वाचा असतो ह्यांना देणं. म्हणजे जितकी ट्रीटमेंट महत्त्वाची आहे, जितकी वैद्यकीय ट्रीटमेंट महत्त्वाची आहे, उपचार महत्त्वाचे आहेत, जितकी काउन्सिलिंग सेशन म्हणजे त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं, जे काउन्सिलर करतात ते महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे की त्यांना मानसिक आधार कुटुंबाने सुद्धा देण्याची गरज आहे. कुटुंबाला सतत त्यांना ते आपले आहे ही जाणीव करून द्यावी लागते. कारण ती जाणीव त्यांच्यातली लुप्त झालेली असते, ते खूप एकटे पडलेले असतात. मुळात हे लक्षात घ्यायला हवं की सिव्हिअर डिप्रेशनचा रुग्ण काही नुसत्या मेडिटेशनने किंवा काउन्सिलिंगने बरा होत नाही. एक सुरुवातीचं जे थोडं बहुत नैराश्य असतं ते या कदाचित या सगळ्या गोष्टींनी जाऊ शकतही असेल, पण सिव्हिअर डिप्रेशनच्या पेशंटच्या बाबतीत मात्र निश्चित तसं होतं, ते पूर्णपणे बरे होत नाही. त्याच्यासाठी वैद्यकीय उपचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे मी माझ्या आईच्या अनुभवाने तुम्हाला सांगते म्हणा. आणि मला आठवतं की ह्या उपचारादरम्यान आईचा आत्मविश्वास आहे तो हळूहळू वाढू लागला आणि ती हळूहळू स्वतःच्या गोष्टी स्वतः करू लागली. थोडंसं केस विंचरणं असू दे, परत तिच्यात ते थोडेसे मायनर बदल असे तिच्यामध्ये घडू लागले. आणि
आम्ही पण तिला काही तिने जे काही सुटस त्या काळात तिने सुसाईड अटेम्प्ट्स पण केले होते. कारण ज्यावेळी आम्ही, मला आठवतं की पहिले जे मानसोपचार तज्ज्ञ होतो आणि त्याच्यानंतर जे आम्ही हरीश शेट्टींकडे तिला जेव्हा घेऊन गेलो, तसं महत्त्वाचं कारण हेच होतं की 8 महिने फारसा फरक झाला नाही हे तर होतंच होतं, पण तिने आत्महत्याचा एक अटेम्प्ट केलेला होता. इवन हरीश शेट्टींच्या ट्रीटमेंट दरम्यानही तिने आत्महत्येचे अटेम्प्ट करण्याचे प्रयत्न केले. पण आम्ही त्याच्या आठवणी होती की तिची घटनाचा मी उल्लेख तिच्यासमोर कधी केला नाही. ते आम्ही तिच्याबरोबर बोलत असं की ती असं काही केलं होतंस का काय असं. आणि तिची शॉक ट्रीटमेंट मात्र तिचे सेशन्स हळूहळू चालू होत होते आणि तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत होता. अशा पेशांमध्ये असंही घडतं की मला आठवतं की आई छोट्या छोट्या घटना पूर्वाश्रमीच्या ज्या काही पूर्वीच्या घटनांमध्ये विसरत असते. म्हणजे आम्ही आपण नॉर्मल जेव्हा आम्ही तिशी संवाद साधत असतो तेव्हा मध्येच तिला काहीतरी आपण बोलताना तिला आधीचं काही आठवायचं नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा तो आवर्जून उल्लेख टाळून पुढचं काहीतरी बोलायचं. म्हणजे तिला ही जाणीव करून की द्यायचं नाही की तुला काही आठवत नाही आहे म्हणा, असं नाही आहे. की छोट्या छोट्या गोष्टी तिच्या विसरायची तिच्या किंवा दैनंदिन जीवनात तिच्या आम्ही तिला ते टाळायचो आणि दुसरं काहीतरी बोलून परत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. आईचं डिप्रेशन, नंतर सिव्हिअर डिप्रेशन, तिने केलेले सुसाईड अटेम्प्ट्स आणि पुन्हा त्या हरवलेपणातून, त्या कोंडलेपणातून पूर्ववत आयुष्य जगणं, हा जो तिचा सगळा प्रवास आहे. आम्ही कुटुंबीय म्हणून तिच्या छोट्या छोट्या गोष्टी जे जे ती बोलायची ते संयमानं ऐकणं असू दे, तिला हळूहळू मोकळं करत गेलो. तिच्याविषयीचा आपलेपणा तिला समजणं यासाठी सतत आम्ही प्रयत्नशील होतो. ती कुठेतरी हरवत चालली आहे आणि ती हरवत चालली आहे तर तिला परत बाहेर काढायचं आहे ही जाणीव आम्ही तीव्रपणे रुजवली होती सगळ्यांनी. तिच्या भविष्याविषयी आम्ही तिला सकारात्मक एक चित्र द्यायचो. सारखं मी सकारात्मक तिच्याशी बोलायचो आणि ही तीव्रपणे तिला जाणीव रुजवायचो तिच्यामध्ये. बरेचदा अशा रुग्णांकडे पाहून ते काय नाटक करतायत का, काय असं वागतात, असं उगाच त्यांच्या अशा वल्गना केल्या जातात. त्यांच्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली जाते आणि नकळतपणे त्यांना नैराश्याच्या गर्तेमध्ये टाकलं जातं. कोणच जितकं शारीरिक आजारांना महत्त्व दिलं जातं तितकं मानसिक आजाराला काही आपण महत्त्व दिलं जात नाही. आणि जितकी आपण शारीरिक, एखादा माणूस इवन विकलांग झाला किंवा काही झाला त्यावेळी जितकी काळजी घेतली जाते तितकं एखादा मानसिक रुग्ण जर घरात असेल तर तितक्या आपुलकीने आणि तितक्या आस्थेने त्या रुग्णाला ची काळजी बरेचदा लोक घेत नाहीत. तर ते महत्त्वाचं आहे की त्यांची काळजी आपल्याला खूप घ्यायला लागते. म्हणजे जितकं शारीरिक आजाराच्या वेदना त्याच्याहीपेक्षा मी म्हणेन कितीतरी पटीने ती मानसिक आजाराच्या वेदना आहेत. कारण की त्या बरेचदा सांगूच शकत नाही. शारीरिक आजार तरी दिसत असतो, पण मानसिक आजार अंतर्मनामध्ये काय दाह आहे, काय काय वेदना आहे हे आपल्याला कळतच नसतं. त्यामुळे ते फार महत्त्वाचं असतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण अशा मानसिक रुग्णांना बरोबर राहतो किंवा अशा म्हणजे डिप्रेशनच्या पेशंट्सबरोबर आपण जेव्हा राहतो तेव्हा आपणही स्वतः रिलॅक्स होण्याची गरज असते. पण आपणही खूप प्रेशरमध्ये जगतो. सो बरेचदा असंही घडतं की आपल्यालासुद्धा, म्हणजे आपण नातेवाईक म्हणून किंवा आपण आप्तजन म्हणून आपल्यालासुद्धा थोडंसं काउन्सिलिंगची गरज आहे. आपणही खूप रिलॅक्स होण्याची गरज असते. कारण आपण एका सतत दबावाखाली जगत असतो. सतत दबाव आपल्यावरही असतो. त्यामुळे बरेचदा असं नातेवाईकांना त्यांनासुद्धा प्रेशर येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आज माझी आई या नैराश्यातून पूर्णतः बरी झालेली आहे आणि परत तशीच हॅपी गो लकी. परत तिचं ते 22 किलो घटलेलं घटण आणखीन 2 किलो अधिकच वाढलेलं आहे उलट. आणि खूप पूर्वीसारखीच पूर्ववत जगते. तशीच आनंदी आहे, खेळकर आहे. आणि तिला मला आठवतं यानंतरच्या काळात म्हणजे डिप्रेशनमधून ती हळूहळू जशी बरी होते तशी ती ब्रह्मविद्याही करत असे. आणि ती बरेचसं श्रेय जसं डॉक्टर हरीश शेट्टींना देतो आम्ही, तसं ते बरेचसं श्रेय तिचं ते ब्रह्मविद्येलाही जातं. कारण ब्रह्मविद्येनेही त्या माध्यमातूनही तिला खूप मोठी अशी एक साथ मिळाली ब्रह्मविद्येची. त्यातूनही तिला बरंचसं एक ऊर्जा मिळत गेली. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, हा व्हिडिओ करण्याचं उद्दिष्टच ते होतं की जर माझीही सिव्हिअर डिप्रेशनच्या काळातनं जर बरी झाली, म्हणजे अगदी आज जगेल की नाही अशी पण वेळ येऊन गेली होती, तर माझीही बरी झाली त्याच्यातनं. आणि आज इतकं नॉर्मल आयुष्य जर ती जगू शकते आणि ती आज कितीतरी कोणी नैराश्यात असेल, कोणी दुःखी असेल तर ती त्यांना रिलॅक्स करते, ती त्यांना समजून सांगते.
तर तुमच्याही सहवासात, देवकर असं कधी कुणाच्या आयुष्यामध्ये घडू नये, पण जर तुमच्या सहवासात असं कोणी पेशंट आलं तर तेही पूर्णतः बरं होऊ शकतं, हा आत्मविश्वास बाळगा. माझीही बरी झाली तशी तुमचंही कोणी व्यक्ती असेल तेही नक्कीच बरं होऊ शकतं. डिप्रेशन एक मात्र लक्षात घ्या, डिप्रेशन हा एक आजार आहे, त्याकडं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे, खूप बारकाईने समजून घेण्याची गरज आहे त्या व्यक्तीला. त्यासाठी आपण सगळ्यांनी सजग राहूया. आपले आप्तजन आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले मित्रमैत्रिणी आहेत, हे आपल्याशी कधी कुठे बोलता बोलता नकळत हरवत तर नाही चालले आहेत ना, कुठे दूर तर नाही चालले आहेत ना, कुठे एकाकी तर पडत नाही आहेत ना, हे आपण खूप सगळ्यांनी समजून घ्यायला हवं आणि त्यासाठी सजग राहायला हवं. धन्यवाद. थोडासा लांबला आहे व्हिडिओ, पण मला काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या मी सगळ्या मांडलेल्या आहेत तुमच्यापुढे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स त्याच्यावर द्या आणि तुम्हाला निश्चितच या व्हिडिओचा फायदा होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.